राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं दादरा नगर हवेली व दीव दमण इथं निर्मित आणि विक्रीसाठी असलेला तेथील विदेशी मद्यसाठा महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक करताना मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 5,73,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार डी मार्ट मॉल समोर मुंबई आग्रा महामार्गावर अडगाव शिवार तालुका जिल्हा नाशिक इथं सापळा रचण्यात आला। यावेळी GJ05CH2112 क्रमांकाची सिल्वर रंगाची हुंडाई सेंट्रो ही 4 चाकी वाहन संशयास्पदरित्या आढळून आली। वाहन थांबवून तपासणी केली असता मधल्या व मागील सीटमध्ये तसेच डिक्कीत लपवून ठेवलेला मद्यसाठा आढळून आला। तपासात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला दादरा नगर हवेली व दीव दमण इथं निर्मित 30 बॉक्स विदेशी मद्य एकूण 259.2 लिटर जप्त करण्यात आला आहे। यासह संबंधित वाहन व एक मोबाईल संच असा एकूण 5,73,040 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 21/2026 दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी ननकुभाई हमीरभाई बशिया वय वर्ष 67 राहणार सर्वे नंबर 58/3 प्लॉट नंबर A2902 एकदंत संस्कृती अपार्टमेंट उलटन फलिया सिल्वासा आमली फुवारा दादरा व नगर हवेली 396230 यास अटक करण्यात आली आहे। तसेच वाहनाचा मालक व इतर संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई माननीय डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वेसह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता उषा वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली PM गौडा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाई दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, किरण धिंदळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान महेश सातपुते, राहुल पवार, विलास कुवर तसेच महिला जवान सुनीता महाजन यांनी सहभाग घेतला। पुढील तपास दुय्यम निरीक्षक राहुल मोडक करत आहेत। दरम्यान अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक याबाबत कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800233999 व्हॉट्सॲप क्रमांक 8422001931 किंवा दूरध्वनी क्रमांक 0253 231 9744 वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक लक्ष्मण बागुल, सुरगाणा।